तुम्ही या एकदा. म्हणजे कपडे नाहीत ना पण चांगले. काय करा उभं टाकू का इथून? इथे इथं. इथं उभं टाकू? असं उभं टाकू ना, झाड दाखवावं लागेल मला. तुम्ही उभा राहा गपचूप. तुमचं नाव सांगा पूर्ण. दीपक किशनराव कोंढारे, गाव आखाडा बाळापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. हे कापूस तुमचा हे एवढं जे सुंदर आहे हा, ह्याचं कारण सांगा बरं. याचे कारण आहे आम्ही ते गोवर्धन औषधी वापरलेले आहे आयुर्वेदिक. शिवसंजीवनी. हा, तर हे इतरापेक्षा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटते? इतरांपेक्षा हे कापूस जे आहे तर याची वाढ पण चांगली आहे हां आणि याचा कलर जो आहे तो हिरवा जास्त आहे हां. आणि याचे फळधारणा जी आहे ती पण जास्त आहे इतरापेक्षा. हा. तुम्ही खुश आहात त्याच्यामध्ये? हो. किती वर्षापासून वापरता ही? याला झाले जवळपास 4 वर्ष. 4 वर्षापासून वापरता तुम्ही? हो. म्हणजे तुम्हाला एकदम ह्याच्यात एकदम खात्री पटल्यामुळे आता तुम्ही बिलकुल ह्याच्यावर सुरुवात केली तुम्ही? हो, 100% आम्हाला खात्री पटलेली आहे. आता शेजारला एक कापूस आहे, त्याच्या कलरमध्ये ह्याच्या कलरमध्ये तुम्हाला बरा किती फरक वाटतो? याच्यामध्ये 50%. बरं, एकदम छान आहे. ह्याला खत किती वेळा वापरलं तुम्ही? याला झाले आमच्या 3 वेळा. 3 वेळा. म्हणजे सरासरी किती पोते खत वापरलं सगळ्या शेतीमध्ये? याच्यात एका एकरला सरासरी एक म्हणजे जवळपास 10. एकूण किती पोते? 30 पोते. हा. म्हणजे जवळपास एकरी 4 पोते सरासरी. हा. युरियाचं प्रमाण किती, DAPचं किती वापरलं तुम्ही? त्याच्यामध्ये युरियाचं ते दोन्ही पण मला वाटते 50-50% आहे. असं. पण औषधामुळे हे जास्त समाधान आहे तुम्हाला? हो. लोक तर खत सर्वांनी वापरले, तुम्ही वापरले, शेजारी वापरले, हो. पण हे औषध वापरल्यामुळे ह्या असा कलर कोणाचाही तुम्हाला दिसला नाही? नाही, तेवढा नाही. हां, म्हणजे एकदम हे खास प्लॉट आहे. हो. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे आता हे वापरत राहणार सतत तुम्ही? हो. गेल्या वर्षी खत किती वापरला होता ह्या पीक कापसासाठी? गेल्या वर्षी जवळपास वापरल्या होत्या. गेल्या वर्षीचं प्रमाण थोडंसं कमी होतं याच्यात. पण यावर्षी अजून कमी केलं का यावर्षी वाढवलं खत? नाही, तेवढंच आहे. तेवढंच आहे. हो. ठीक आहे.